खूप दिवसांनी असतो डीमार्टला चाललो आहे. म्हणजे जवळजवळ किती महिने 2 महिने झाले असते आम्ही डीमार्टला गेलो नाही. तर यांचे पप्पा पण आहेत आणि आम्ही आता चाललो आहे. ते तुम्हाला मी शेअर करते. डीमार्टपर्यंत कसं आम्ही रिक्षाने जाऊ ना. अजून काय रिक्षा येत नाही आहे. रिक्षाची वाट बघतोय आम्ही. बाली रिक्षा. आता मंडळी आम्ही डीमार्टला जातोय. रिक्षामध्ये बसलोय बघा. यशवी कुठे चाललो आपण? कुठे चाललो? यश कुठे आलो? मार्केटमध्ये चाललो. यश बोलतो कुठे चाललो तू सांग? ट्रेन शोधतोय. गेली ट्रेन. आम्ही आता ना स्टेशनला आहोत आणि आता त्याने ना ट्रेन बघितल्यामुळे ट्रेन शोधतोय तो. आता आम्ही इथून जातो. चला मंडळी फायनली आम्ही डीमार्ट जवळ पोहोचलो आहे. आता डीमार्टमध्ये चाललोय. तर मंडळी रियांश आहे ना डीमार्टमध्ये पोचल्याच आहे ना टॉयलीमध्ये बसला होता. खरंच ह्या टॉयलीमध्ये त्याला खूप आवडतं आणि आता काय फायनली आहे ना तो आता पूर्ण डीमार्ट आहे ना त्या टॉयलीमधून बसून फिरणार होता आणि त्याचा आनंद त्याला वेगळाच होता. चला तर मग आज एवढी गर्दी होती कारण संडे होता. आता एवढ्या गर्दीतून ना खरंच खूप कंटाळा आला होता कारण शॉपिंग करायची म्हटल्यावरती काय घेण्यासाठी पण ना एवढी गडबड होत होती ना. तरी अशी लाईन वगैरे लागली होती सगळीकडे. तरी पण मी घरात ज्या वस्तू लागतात ना रेग्युलर यूजसाठी म्हणजे कडधान्य असतो किंवा साखर अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या ना ज्या मला घरगुती हव्या होत्या त्या मी सगळ्या इथे घेत होती. आणि रियांचे पप्पा आहेत ना रियांशला पकडत होते आणि शूटिंग करत होते. तर अशा प्रकारे आम्ही सगळं घेत पुढे निघालो होतो. आणि खरंच खूप दिवसांनी आम्ही गेलो होतो. म्हणजे जवळजवळ 2-3 महिने झाले असते आम्ही डीमार्टला गेलो नव्हतो. त्यामुळे ना थोडंसं म्हटलं कडधान्य वगैरे घेऊन जाऊया कारण आता आलोच आहे. मेन म्हणजे आम्ही रियांसाठी कपडे आणि काही छोट्या मोठ्या अशा शॉपिंग करण्यासाठी आलो होतो. तर मग अशा प्रकारे सगळं घेतलं कडधान्य वगैरे. आणि ते कडधान्य खूप छान भेटतात आणि ते मला असं वाटतं की बाहेरच्या तुलनेत आहे ना नेटवेट पण खूप छान आहे इकडचा. तर म्हणून मला इकडे डीमार्टला आवडतं. आणि हे बघा आमचा पिल्लू आहे ना असं प्रकारे मम्मीबरोबर पप्पाबरोबर मस्त फिरत होता आणि एन्जॉय करत होता. आणि त्याला कंटिन्यू असं झालं होतं की गाडी चालव फक्त मम्मा गाडी चालव. फक्त मम्माला गाडी चालवायला तो सांगत होता बस. काय बोलतो? काय काय करू? काय करू? रियांश बोलतोय बुम बुम गाडी चालवा. रियांश गाडी चालवायला आलाय ना. हा त्याच्यानंतर ना आम्ही गेलो होतो कपड्यांच्या सेक्शनमध्ये. रियांशसाठी छोट्या छोट्या पॅन्ट्स वगैरे बघायच्या होत्या आणि अक्षरशः रियांश पण मला मदत करत होता. खरंच तो आता मॅच्युअर होत चालला आहे आणि त्याला सगळं कळायला लागलं आहे. तो मला हे ते असं दाखवत होता आणि मला ना त्याच्याशी बोलायला खूप आवडते कारण तो आता गोडगोड आणि अगदी बोबडा बोलतो ना. खरंच खूप मस्त वाटतं. आणि अशा प्रकारे आम्ही ते पॅन्ट्स वगैरे घेत होतो रियांशला. घरामध्ये जे 2 टोपरे आहेत ना रियांशसाठी आता खूप थंडी पडते म्हणून टोपरे पण घालते रियांशला. पण तो काय घालू देत नाही. म्हटलं हे तरी टोपरं घालायला देतो का बघूया. म्हणजे अशा प्रकारचं वरती डोक्यातच अडकवण्याचं टोपरं आमच्याकडे नव्हतं. तर म्हटलं इथे बघूया तो तरी त्याला आवडेल काय म्हणून ते आम्ही डीमार्टमधून हे असं टोपरं घेतलं होतं रियांशला. कानटोपी खूप छान आहे आणि त्याने तिथे घालायला दिली पण आता घरी घालायला देतो का नाही हे बघू म्हटलं. चला तर अशा प्रकारे छोटी मोठी अशी शॉपिंग आम्ही करत होतो. आम्हाला टोपरे नको सगळं हवंय. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण कळलं असेल की टॉली साफ करताना माझ्याकडे ब्रश नव्हतं जे तुटलं आहे. तर म्हटलं आता डीमार्टमध्ये गेलोच आहे तर ब्रश पण घेऊया. आणि रियांशला असं वाटलं होतं की हा टूथब्रश आहे म्हणून तो टूथब्रश करत बसला होता. आणि खरंच सांगते रियांश आहे ना मला रियांशसाठी एक गोष्ट म्हणजे हसायला आलं होतं की रियांश आहे ना अक्षरशः ना चष्म्यासाठी एवढा रडला असेल ना. आणि त्याची चॉईस बघून मला पण खूप मस्त वाटत हे नको ते नको असं ते चालू होतं. आणि ते ना टॅग आहे ना जो म्हणजे प्राईजचा टॅग आहे ना तो न करता पूर्ण मॉलभर आहे ना
चष्मा घालूनच फिरत होता. मी फक्त त्याच्याकडे ऑब्झर्व करत होते, पण तो जे टॅग आहे ना ते तरी काढायला म्हणजे काढू शकत नाही, कारण आम्हाला तिकडे बिलिंगसाठी लागणार होता. पण तो ते काही सोडत नव्हता. आणि ते माझे कपडे घ्यायला आले तिथे पण तो चॉईस करत होता. नको नको काढू, एक बस झाला. ते छान दिसते तुला, डॉन दिसतो डॉन. अरे बापरे, मम्माला कपडे सिलेक्ट करून देतो. छान आहे हे. कशा आहे? छान आहे, छान आहे. कशा आहे? हा हा. आणि मी कुठचं छान कुठचं इथे आहे ते छान आहे. डीमार्टमध्ये ना खूप गर्दी होती, त्यामुळे सगळंच काय शूटिंग करायला भेटलं नाही. अशा छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही अजून घेतल्या आहेत, ज्या की मी दाखवल्या नाही आहेत. आणि आम्ही अशा प्रकारे शॉपिंग झाल्यावर घरी निघालो होतो. तर यांचं हे असं चालू होतं की ही ट्रॉली त्याला घेऊन जायची होती घरी. हा राव दे जर. चला, व्हेरी गुड. चला आता. काय 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 आलं? आपण रिक्षात बसे. चल. तर डीमार्टमधून घरी आलो, नंतर थोडा आराम केला. आणि खरं सांगू, डीमार्टमध्ये ही मी ना शॉपिंग कार्ड घेतलं होतं. जे काही मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं ते मी फायनली घेतले होते. त्याचा आनंद काही वेगळाच होता. मग काय काढलं शॉपिंग बोर्ड आणि मस्त धुवून पुसून घेतला आणि पटापट कांदा त्या शॉपिंग कार्डवर कापायला घेतला, कारण मला भाजी बनवायची. आता इव्हनिंगला स्वयंपाकाची मला तयारी करायची होती. आता हे बापले एकतर मस्त आरामात बसले होते, पण मी कोणाला सांगेन, मला दमायला झाले खरं असं डीमार्टमध्ये वगैरे गेलो ना तर खूप दमायला होतं, कारण ते चालून पाय खूप दुखत असतात आणि थोडा थकवा येतो. पण असं असताना आपल्याला पण जेवणासाठी तर तयारी करायचीच होती, कारण बाहेरून ऑलरेडी आम्हाला एवढं बिल झालं होतं की बाहेर जाऊन खाण्याची इच्छाच होत नव्हती. मग काय घरी आलो, मग मी भाजी करायला घेतली. आज मी मुळ्याची भाजी बनवली होती. मग काय पटापट मुळ्याची भाजी बनवून घेतली, पटकन असं स्वयंपाक करून घेतला आणि आम्ही जेवण केलं. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला जर आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.